प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। करंजगी उमदी येथे खाऊचा आमिष टाकून 4 वर्षाच्या बालिकेचा खून। जत तालुक्यातील खळबळजनक घटना। लहान बालिकेचा खून झाल्याने जिल्हा हादरला। संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची चर्चा। जत तालुक्यातील उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करंजगी या गावामध्ये 4 वर्षाच्या लहान बालिकेला खाऊचा आमिष दाखवून तिचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेले असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती समजून येते। जत तालुक्यातील करंजगी येथील मुलगी बुधवारी रात्री 9 वाजल्यापासून बेपत्ता होती। तिचा शोध आजूबाजूच्या परिसरात आई वडील नातेवाईक घेत होते, परंतु तिचा कुठेही पत्ता लागत नव्हता। गुरुवारी सकाळी उमदी पोलीस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची फिर्याद नातेवाईकांकडून देण्यात आली। पोलीस करंजगी येथे पोहोचून मुलीचा शोधाशोध करीत असताना आरोपीच्या घरामध्ये एका लोखंडी पेटीत पोत्यामध्ये लहान मुलीचे तुकडे घालून ठेवल्याचे निदर्शनास आले आणि ते पोलिसांच्या हाती लागले। यावेळी आरोपी देखील पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरत होता। मुलगी शोधण्याचे खोटे नाटक तो करत होता, परंतु त्याच्या हाताला लागलेले रक्त पाहून पोलिसांनी त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतला आहे। मयत झालेल्या लहान बालिकेचा मृतदेह जत येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे। यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घटनेचा जाहीर निषेध केलेला असून उद्या शुक्रवारी जत बंदची हाक देण्यात आलेली असून जत शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे। तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर गुन्ह्याची घटना आहे। याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस स्टेशन उमदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले। त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता त्या मुलीची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं। यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करण्याकामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू। या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना जी घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून येते, त्यानुसार आम्ही घरच्यांची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू। पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत आणि अधिकचे पुरावे आम्ही तपासात घेऊ आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपपत्र माननीय कोर्टासमोर ठेवू। सर, आता सध्याला असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे की पोरीवर बलात्कार झाला हे झाला आहे, म्हणजे असं काय घटना घडल्यानंतर जे जनतामध्ये आक्रोश जे निर्माण व्हायला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा याकडे कसं बघणार? आता जो प्राथमिक गोष्टी आहेत की याच्यामध्ये घटनास्थळ आम्हाला बॉडी मिळाली त्यानुसार आम्ही खुनाची घटना आहे एवढंच आम्हाला दिसतंय। डॉक्टर यामध्ये काय त्यांचा अभिप्राय देतात, पोस्टमॉर्टम होईल आणि डॉक्टर जे अभिप्राय देतील त्यानुसार आम्हाला अधिकच्या गोष्टी कळतील आणि त्यानुसार आम्ही तपासाची दिशा ठरवू। जनतेला काय आव्हान करणार, म्हणजे गरजे गावातली जी जनता आहे त्यांना काय शासन पोलीस यंत्रणा या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ आपली कारवाई सुरू केलेली आहे। माझ्या सर्व गावकऱ्यांना पण हे आव्हान असेल की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आम्हाला तपास करू द्या कामी आणि याच्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घ्यायची आहे। आम्ही आरोपीला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कडक शिक्षा मिळेल या हिशोबानं तपास करू आणि आपलं कर्तव्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडू।